अश्विनी भिडेंचं व्हॉट्सअप अकाउंट हॅक, ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली आहे. पैशांची मागणी करणाऱ्या मेसेजकडे दुर्लक्ष करा, पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचं आवाहन. मंत्री योगेश कदमांचा काँग्रेसवर हल्लाबोल, काँग्रेसकडून विद्यार्थ्यांचा राजकीय वापर, विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न, सरकारची चांगली कामं जाणीवपूर्वक दुर्लक्षित केली जात आहेत, योगेश कदमांचं वक्तव्य. महाराष्ट्रात गेल्या 24 वर्षात 40,000 कोटींच्या ठेवीचं फ्रॉड, आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण कोकणात कमी, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. महायुतीत खडा टाकण्याचं काम संजय राऊतांनी करू नये, अमोल मिटकरींचा संजय राऊतांवर घणाघात. पुणे महापालिका निधी वाटपावरून वाद, विरोधकांच्या टीकेवर मिटकरींची भूमिका स्पष्ट आहे. नार्वेकरांचा निर्णय दबावापोटी आणि चुकीचा, अंबाबाईच्या चरणी सांगा शिवसेना कोणाची, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय पवार यांचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना आव्हान आहे. नशामुक्ती अभियानाअंतर्गत कॅम्प्स कनेक्ट कार्यक्रम, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी येथे कार्यक्रमाचं आयोजन. नवनाथ बन यांचे आरोप, पुराव्यानिशीच विद्यार्थ्यांना पैसे देऊन कार्यक्रमाला आणलं जात आहे, मुख्यमंत्री फडणवीसांची काँग्रेसवर टीका आहे. जुन्नरच्या पिंपळवाडीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण, उपमुख्यमंत्री शिंदेंचा पीडितेच्या कुटुंबियांशी संवाद, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याचा प्रयत्न करू, शिवसेनेचे आश्वासन. समाधान आवताडे खुर्चीत बसले तर मी त्यांना उठू देत नाही, आमदार आवताडेही अध्यक्षपदाची खुर्ची सोडत नाहीत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं वक्तव्य. राहुल गांधी राजकीय पोळी भाजत आहेत, पुण्यातील राहुल गांधींच्या कार्यक्रमावर मंत्री विखे पाटील यांची टीका आहे. तरुणांमध्ये बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं विखे पाटील यांची टीका आहे. नवनीत राणांना राष्ट्रवादीकडून राज्यसभा लढण्याची ऑफर होती, पण नवनीत राणा हिंदुत्वाच्या भूमिकेवर ठाम, राणांच्या नाराजी नाट्यावर बावनकुळेंची सावध भूमिका आहे. सदावर्तेंवर गुन्हा दाखल करून तडीपार करा, गंगाधर काळकुटेंची मागणी आहे. गुन्हा दाखल करून घेण्यासाठी काळकुटे पोलीस ठाण्यात गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. चाकणमध्ये खड्डे बुजवण्यास सुरुवात, रस्ते दुरुस्तीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर, प्रीकास्ट आणि पॉलिमर टेक्नोपॅच पद्धतीचा वापर. या दुरुस्तीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टीम पाठवली आहे. रक्षाबंधन सणानिमित्त मुंबईतील दादर मार्केट विविध प्रकारच्या राख्यांनी गजबजले. हँडमेड राख्या या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी आहे. भिवंडी आधार कार्ड अभावी आदिवासी योजनांपासून वंचित, श्रमजीवी संघटनेचा पंचायत समितीवर मोर्चा. मूलभूत कागदपत्रांसाठी संघर्ष करावा लागत असल्यानं नाराजी. अग्निशमन दलाच्या मदतीला फायर फायटिंग ड्रोन, उंच इमारतीतील आगींवर नियंत्रणाचा नवा प्रयोग. आगीच्या ठिकाणी थेट पोहोचून ड्रोनद्वारे पाण्याचा मारा, अग्निशमन विभागाकडून प्रात्यक्षिक सुरू. यवतमाळ जिल्हा परिषद शाळेत सैनिक भावांसाठी माझ्या हाताची राखी उपक्रम. विद्यार्थी पालकांच्या मदतीनं तयार राख्या सैनिकांना पाठवल्या जाणार. वाशिममध्ये मागील 2 दिवसात साखरेच्या दरात वाढ, दरवाढीचा परिणाम मिठाईच्या दरावरही, त्यामुळे मिठाईच्या दरात 30 ते 40 रुपयांची वाढ होण्याची शक्यता. बोगस अपात्र रेशन लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी वाशिम जिल्ह्यात मिशन सुधार अभियान. 40,411 लाभार्थी संशयांच्या कक्षेत, तर 23,473 लाभार्थ्यांची कागदपत्र तपासण्याच्या प्रक्रियेत आहेत. गडचिरोली पोलीस स्टेशन हद्दीतील चोरीचा पर्दाफाश, 2 गुन्ह्यात चोरीला गेलेले 11 लाखांचे दागिने परत मिळवण्यात यश, मुद्देमाल हस्तगत. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या मारळाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. धारेश्वर धबधबा आणि हिरवाईनं पर्यटकांनाही भुरळ पाडली आहे. नागपुरात आदिवासी विद्यार्थी संघटनांचे आंदोलन 10व्या दिवशीही सुरूच. आदिवासी वसतिगृहाच्या शासन निर्णयाविरोधात आंदोलन, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आहे. पंढरपूरच्या मोडनिंब गावात 3 वर्षांपासून मैदानावर भरते झेडपीची शाळा. धोकादायक वर्ग खोल्या असल्यानं शाळा मैदानावर शाळा भरत असल्यानं पटसंख्येवर परिणाम. बीडच्या वडवणीत गाडी लावण्याच्या कारणातून झालेला वाद विकोपाला. घटनेच्या निषेधार्थ वडवणी शहरात कडकडीत बंद, आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.